असला खतरनाक ऍक्सिडेंट झालाय का नाही, लय डेंजर. गाडीत काय राहिलेलंच नाही, कार मध्ये काहीच नाही राहिलं. माणूस तर राहिलाच नसेल. पाक गाडीच्या चिंध्या उठल्यात, पाक काहीच राहिलेलं नाही. असा चेंडू झालाय, चेंडू. आयला घाट उतरताना ह्यो टू व्हीलर वाला बघा की ह्याला कळतंय का कुठला पट्टा धरला येणं. घाट उतरतोय आणि ह्यो मधल्या पट्ट्यात आहे. आता असलेच धरणार नाही ती पोलीसवाली येऊन. जवळ 6:45 वाजा आले आणि आता आपल्यावर असा कांड झालाय. 22 हजाराचं नुकसान झालंय आपलं. 22,000 ती 2,000 आणि भाडं 20,000. ह्याला पाम बीच मार्गे गाडी टाकायला पाहिजे. राव घोळ झालाय सगळा, लय ट्रॅफिक लागले. ह्याला टेलरवाल्याचा हायकूबला लागल्या वायरा. अशा पण वायरा लय उचलल्यात बरं का. तर नमस्कार भावांनो, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल. प्रथमतः भावांनो स्वागत आहे तुमचं नव्या व्हिडिओमध्ये. तर भावांनो आपण काल हिंजवडीला गाडी खाली केली आणि गाडी खाली करून तिथं हिंजवडीच्या पुढं आपण ह्याला निघतो ना डायरेक्ट तळेगावला, टोल नाक्याकडे. तिथं आमचे गाववाले भाऊबंद राहतात. मग त्यांच्यापाशी येऊन थांबलो. भावांनो रात्री आपण थांबलेलो येऊन तिथं उरशाच्या तिथं. त्या गावाचं नाव ऍक्च्युली मला माहित नाही. तिथं आपली भाऊबंद राहतात सगळी. थांबलो आणि परवा दिवशीच ऑर्डर घेतलेली भरायची येताना दिल्लीत ना, पण थांबवून ठेवलेलं. म्हणलं आल्यानंतर भरू. मग काल फोन आला, पण काल खालीच झाली दुपारी आपली. जास्त वर वसा झाला असतं. त्यांना म्हणलं उद्या भरूया. उद्या भरत म्हटलं सकाळी मी निवांत उठून आता निघलोय बघा भरायला. असा विषय झालाय. तर आता आलोय घाटात, लागलंय बघा जाम. चांगला खेळ जाय राव. तर पटपट जाऊ आणि भरून घेऊ. तर चला भावांनो, नवीन अशा प्रवासाला होते आपल्या सुरुवात मुंबई ते हैदराबाद. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. भावांनो घाट उतरतो तिथं असला खतरनाक ऍक्सिडेंट झालाय का नाही, लय डेंजर. गाडीत काय राहिलेलंच नाही, कार मध्ये काहीच नाही राहिलं. माणूस तर राहिलाच नसेल. पाक गाडीच्या चिंध्या उठल्यात, पाक काहीच राहिलेलं नाही. असा चेंडू झालाय, चेंडू गाडीचा. गोल झालाय गट्टू. पाक चोरा झालाय गाडीचा, पाक कारच्या. कार्यक्रमच लागला असेल जागेवर. बेकार लय घाण, त्यामुळे ट्रॅफिक लागलं. आयला घाट उतरताना ह्यो टू व्हीलर वाला बघा की ह्याला कळतंय का कुठला पट्टा धरला येणं. घाट उतरतोय आणि ह्यो मधल्या पट्ट्यात आहे. आता असलेच धरणार नाही ती पोलीसवाली येऊन. आता बघा याचा काय संबंध आहे का एक्सप्रेसला आणि ह्यो कोचला आहे बघा. काय सगळा खेळ जाय राव याचा. कारभार झालं काय. आता ह्यो टोलला केवढा माणूस असेल, पण आरमातले लिहिण कुठं धरली आज. सगळा खेळच आहे. भाऊ आपण गोवा रोडनं टर्न मारला. हे आहे कर्नाळा पक्षी अभयारण्य, बघू शकता. आणि थोडस पुढे जाऊन आपल्याला भरायची गाडी यार्ड मधून. कुठलं यार्ड माझ्या पण लक्षात नाही. आता लोकेशन टाकलंय त्यानं. आता लावतो आणि भरून घेतो. तर बघत राहा भावांनो, मस्त अशी मजा येणार आहे. भाऊन पोचलोय गोवा रोडला. राईट मारून आतमध्ये आलोय. आरशिया यार्ड आहे. पहिल्यांदाच आलोय मी इकडं. एवढ्या वर्षात कधी इकडं आलो नाही. आरशिया यार्ड तिकडं पण आहे, आरशिया इकडं पण आरशिया. वेअरहाऊस आहे आतमध्ये, यार्डच आहे म्हणजे. तर बघू चला. तो बोला थांबा अर्धा तास नंतर भरू. थांबलोय बाहेर, भरून घेऊ. चला तोपर्यंत आपली किरकोळ कामं करून घेऊ. भावना जवळ 6:45 वाजा आले आणि आता आपल्यावर असा कांड झालाय काय सांगता येत नाही असा. तर मटेरियल झालंय कॅन्सल. जवळजवळ 3 वाजता फोन आलेला त्याचा. 3 ते आता जवळजवळ 7 वाजले. 4 तासानं सांगतोय की मटेरियल कॅन्सल झालं. तिथे जाऊन गेटवर 2 तास घालवले, टाइमपास केला आणि आता बोलला मटेरियल कॅन्सल झालं. कोणीतरी ताकद लावली राव, चितलं. कार्यक्रम लागला. तर असं द्या, काही विषय नाही. होतं कधी असं. पण आपलं दुसरं मटेरियल 2,000 रुपये नुकसान आपलं काय झालं. आपण लोकल गाडी पाठवली, आपलं दुसरं मटेरियल आहे मुंबईला. तर आता ते 2,000 गेले. आपण डायरेक्ट जाऊन भरून आलो असतो, ते पण नाही.
ते 2000 फुकटचे गेले. आता जाऊन बघू ते मटेरियल कलेक्ट करून मग निघू. हैदराबादलाच जाणार आहे आपण. चलो भावना या चहा प्यायला. माल तर कॅन्सल झालाय, चहा सोडायचा नाही. दुसरा जाऊन उचलायचा पण दिवस गेला त्यात घोळ झालाय. कारण मी कंटाळा केल्यामुळे सगळं झालंय. मी सकाळी पुण्यातनं लवकर निघालो असतो तरी एवढा खेळ झालाच नसता. आपल्यामुळंच झाले, त्यामुळे काय दुसऱ्याला दोष देण्याचा अर्थ नाही. तर चला चहा घेऊन निघू, जाऊ. भावना कसा आहे बोकेश बाईची मजा घ्यायची का? अय बोकेश बाईची मजा घ्यायची का? बघा आता आपल्याला आवाज लय भारी काढवतो मांजराचा. कसा आला बघा माग, बघतोय कसं बघा, बघते आहे का? बोकेश बाई होडाकते, दुसरा बोका कुठं आहे? भावाने यो सगळा विषय आपल्या कंटाळ्यामुळे झालाय. सकाळी जर लवकर निघून आलो असतो तर जमलं असतं राव. सगळं कंटाळा केल्यामुळे सगळा घोळ झाला. 22 हजाराचं नुकसान झालंय आपलं. 22,000 ती 2,000 आणि भाडं 20,000 असं 22,000 नुकसान झालंय. काय करता, जो होता है वो अच्छे के लिए होता है. भला वो बुरा हो या अच्छा हो, होता है वो होता है. तर विषय महत्वाचा काय माहिती का, मी लय कंटाळा करायला लागलो. कारण मी हलक्यात घेतलं, मन ते नाही म्हणलं ढीग माल आहे काय लोड घ्यायचाय आणि तेच बोललं आपल्याला. असं झालं विषय. कारण मन तेंड होता, मार्च एंड आला. आता हे एवढं 2 महिना असतात धंद्याचं. धंदा टाचून असतो ह्या महिन्यात. मार्च मध्ये तर फुल धंदा असतो. नको ते माल भरायला भेटतात. गाडी म्हणजे थांबतच नाही कुठे, इकडे नाही तिकडे नाही, कुठंच नाही. एका दिवस सुद्धा लटकत नाही. हैदराबादचं सांगता येत नाही मार्केट. हैदराबादचं एकदम थर्ड क्लास मार्केट आहे. तर एवढाच महिना भावांनो धंदा करण्यासारखा आहे. तर ह्या महिन्यात धंदाच करायचा, नुकता धंदा करायचा. मग फाईट. आज बघा मंथ संपतोय आणि बरोबर आपण ह्या महिन्यात दणका लावणार आहे निभा. म्हणून कामोट्याला पोचलोय, कळंबोली कामोट्याला. आणि जाम बघा कसं लागले. जायला मुंबई जायला कशात जाम लागले, काय विषय झालाय, काय खेळ झालाय काय मान, लय जाम लागले राव. आता जाणार आहे अर्धा पाऊण तास इथंच. ह्याला पाम बीच मार्गे गाडी टाकायला पाहिजे राव. घोळ झालाय सगळा, लय ट्रॅफिक लागले. उगाच आलो या टायमिंगला राव. हाय टाइमपास केला नसता तर आता पोहोचलो असतो. ट्रॅफिक म्हटलं की नको वाटतं हे असलं. आता जाताना बी परत असं गाठाला ट्रॅफिक राहणार. मटेरियल टाकलंय, आणलं गाडीतनं टाकलं. अक्काची गाडी आलेली टाकलं त्यातनं आणि आता लगेच निघूया. की दादा पण आहेत सोबत, गुलबर्ग्याला चाललेत आपल्या बरंच आहेत. त्याला म्हणलं जाऊया, आपल्याला काय थांबायचं नाही. उद्या खाली करायची गाडी उद्या दुपारपर्यंत, त्यामुळे जाऊ भोंगा फाईट. पहिले ते ऑइलचं बघायचं आहे, ऑइलचं टेन्शन आहे. अर्धा लिटर ऑइल बसलं, त्यामुळे चेक करू नक्की उद्या गाडी सर्व्हिसिंग करून ना मग ते समजून जाईल कुठनं लिकेज आहे. मग आवळी करू. काय चेंबर खोलायला लागला तर चेंबर खोलून ऑइल बदली करू. बघू कसं होते उद्याचं उद्या. तर चलो निकलते. भावानं लागलोय आपण एक्सप्रेसला. आणि महत्वाचं म्हणजे उद्या उपवास चालू होणार आहे, त्यामुळे पहिले जेवण घ्यायचं. 11 वाजलेत. अर्जंट डिलिव्हरी असल्यामुळे कुठं थांबलो नाही, काय नाही. म्हटलं आता जेवण करून पुढे रस्त्यालाच. डिलिव्हरी काय असं अर्जंट नाही, म्हणजे उद्या पोचायचं आहे. या टायमिंगला उद्या पोचून खाली करू गाडी आणि मग 2 दिवस थांबून परत रिटर्न यायचं आहे. असं प्लॅनिंग आहे. तर चला आता नव्यानं जाणार होतो एक्सप्रेसनं, पण एक्सप्रेसनं जायचं काय मूड नाही आता. आता आपण जाणार आहे इकडनं, जुन्या रोडनं जातो, म्हणजे जेवण करायला धाब्यावर काहीतरी. तर चला नवीन असा प्रवास आपला चालू होतोय. पहिला घेऊया ज्योतिबाचा आशीर्वाद. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. जय श्री महाकाल, हर हर महादेव. आणि मस्त अशी सुरुवात झाली आपली हैदराबादच्या दिशेनं. पाहून हैदराबादचं मटेरियल काय आपण भरत नाही. हैदराबादचा माल चुकून कधीतरी असा जागपड असतो. आता मन एंड होता, माझा मूड नव्हता भरायचा हैदराबाद जायचा, पण आता कमिटमेंट केली होती येताना हरियाणा बसनं. दुसरी गाडी पाठवू शकलो असतो, काय विषय नव्हता. पण दुपारी पण माझ्या मनात चलबिचल होत होतं, भरायचं का नाही, म्हणून मी पुण्यात आलोच नव्हतो. पण नंतर माल एक वाजला हैदराबादचा. म्हणलं आयला दोन्हीचं जुगाड चांगलं होतंय, ह्यो पण त्यो पण. मग त्यामुळं म्हणलं चला आलो भरायला. इकडे ही गाडी पाठवली आहे ना, मी गेलो गोवा रोडला भरायला. आणि अचानक काय झालं, मालच झाला कॅन्सल. तो माल भरायचा सोमवारी, असा विषय झाला. नाहीतर हैदराबादला आपण दिसत बी नाही का. हैदराबाद विशाखापट्टणमच्या पुढं काय असलं तर
विशाखापट्टणम सुद्धा माल भरीत नाही आपण. विशाखापट्टणमच्या पुढं उडीसा फिडीसा तिकडं नाहीतर इकडे गेलं की अडकतीच गाडी आपली. काय विषय आहे कोणाचा. ही रिटर्न आहे काय टेन्शन नाही. खाली करून 2 दिवस थांबून परत भरायचं. तोपर्यंत जुगाड लावू काय ना काय आणि मग घेऊन येऊ जाता येतात. पहिला टेलरवाल्याचा हायकूबला लागल्या वायरा. अशा पण वायरा लय उचलल्यात बरं का. मी लय उचललंय. भाव उचलते बघा. लय सेफ्टी करायला लागतं. ही काढताना ही व्यवस्थित बांबू काढायला लागतो ना होतो. चला झाली भावाची पास. हाईट आहे भावाची. इथे कुणाच ठाव एकदा नको हाईट आहे. हायकूब कंटेनर आहे. ओपन टाप सॉरी हायकूबच म्हणते. ते आता आपण शेत सोडल्यापासून नावं पण लक्षात येईना ती. हा सिद्धनाथ लागलं. पावणे 12 वाजलेत. भरायच्या आज जेवून घेतलं उपवास लागल्यामुळं आणि घाटाला आहे जाम. त्यामुळं आता काय सगळ्या गाड्या थांबल्यात. घाटाला लागणारच आहे. तास 1.5 तास जाईल. चला थांबायचं नाही आपल्याला. निघायचंय पुन्हा बिना रातोरात हाणू. सकाळ गाडी माझ्या अंदाजानं पाहिजे सोलापुरात. तेव्हा कुठं खाली होईल उद्या. तर चला निघूया. मस्त जेवण झालं टकाटक. झोप तेवढी यायला नको. आली तर झोपू तासभर झोपायचं नाही आता. लय झालं झोपाझोपी. सारखं झोपती 6-7 तास 7 तास. आता 1 तास झोपायचं निघायचं. परत बघू. भावना लागलो जुन्या घाटानं वर चढायला. वर जाऊन जामच आहे. काय तास 1.5 तास जाईल म्हणायचं आणि जायचं. वर मॅपला बघितलं लाईन आहे. फुल लाईन लाल फडक आहे. ट्रॅव्हल्सवाली खायने यायला लागली की समजून जायचं वर जाम आहे. हे बघा सिद्धनाथ ट्रॅव्हल्स खालनं चालली. तर चला कान घाट पास करून घेऊ. नेहमीप्रमाणे भावानं लागले घाटाला जाम. तास जाणार आहे आपला आता पास करायला. बरोबर वाजलेत 12:30. किती वाजतात काय माहिती आता. 1:30 वाजतील. 1:30. चला बघू कसं होतंय. भाऊ कमान चढून आले वर. आता पुढच्या टर्नला जर लोणावळ्या जिथं उतरतो तिथं जाम लागाय नको. झालं बाबा पास. वाजले 1:30 म्हणावं असं झालं. चला आता जाण जाऊ. लेफ्ट साइड मोकळे आणि राईट चालले दाबून धरून. काय सगळं बेकार काम आहे. बेकार घाटाचं. मला घाटाचं झोप यायला लागली होती राव. जेवल्यामुळे झोप यायला लागली. आता म्हटलं घाट पास होती नाही आपला. ट्रॅफिक मध्ये झोप आली मला जोरात. तोंड धुतलं आणि रिपीट लावलं. झोप यायला लागली त्यामुळे चहा प्यायला थांबलो. चहा घेतला बघा आपल्या लोणावळ्याच्या टोलवरून. चहा घेऊन आता सुरुवात होते. चहा घेतला बघू शकता. अजून एक धन आहे संतोष शेटच्या गावची. चहा घेतला आता करूया चालू रिपीट. भावना झोप आलेली म्हणजे 2 तास पडूया. बब्बी धाब्यावर पोहोचलोय. कुठं लावू गाडी. इकडं मोकळा आहे का. चला इकडं लावून टाकू आणि झोपून टाकू. भावना 2 वाजलेत बरोबर. 4-4:30 पर्यंत झोपून उठून निघून जाऊ. तर चला गुड नाईट. झोपूया.